हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आज माझ्या सिबलिंगसोबत कझनसोबत चाललेले आहे खोपोलीला. सो चला तुम्हाला दाखवते आम्ही कुठे कुठे कशी एन्जॉय करणार आहोत, कशी मजा करणार आहोत, सगळं तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रूमध्ये दिसेल. चला तर मग फ्रेंड्स, आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत, कल्याण स्टेशनला आहोत. A few moments later. तर फ्रेंड, आम्ही कर्जतला आता जवळजवळ एक 5-10 मिनटात पोहोचू. ॲक्च्युली खूप गर्दी होती चढताना, सो मी तेव्हा काही शूट केलं नाही, तर मग मी आता शूट करते. गर्दी होती एवढी की बापरे, उभं राहायला जागा नव्हती. पण आता सगळे हळू खाली होत चाललेलं आहे, कारण कर्जत लास्ट स्टेशन आहे, लास्ट स्टॉप आहे. सो आता आम्ही कर्जतला उतरू, तिथून मग खोपोलीला जाऊ. म्हणजे खोपोलीची ट्रेन आहे, मग खोपोलीला पोहोचू. मग नंतर तुम्हाला दिसेलच की आम्ही खोपोलीमध्ये काय व्हिजिट करायला आलो आहे. म्हणजे सगळे बसले. अन्वेष, आर्या, तनू, सुयश आणि त्या साईडला बाब्या बसलाय. दिसलेच असते सगळे तुम्हाला. तर आता कर्जत स्टेशनला पोहोचलो आम्ही मगाशीच. आता खोपोलीची ट्रेन आली आहे, तर आता आम्ही जातोय खोपोलीला. खालीच आहे. फायनली बापरे, तर फायनली आम्ही खोपोलीला पोचलो. तर आमचा प्लॅन असा आहे की इथून आम्ही गगनगिरी महाराजांचं मठ आहे, सो आम्ही तिथे चाललो आहोत. चला आमच्यासोबत. कसं तुम्हाला कसा वाटला सांगा. आमची केंद्र म्हणतात. काय काय आहे काही शिकवू शकता. आमची पोरे ही आमची केंद्र म्हणतात. हां, चेंड्र मेंढ्र बाप. तर फ्रेंड्स, इथून गगनगिरी मठ काहीतरी वॉकिंग 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर आहे. सो आता आम्ही वॉकिंग जातो आहे. थोडंसं खाऊ, नाश्ता विष्टा करू. आता सकाळी खूप लवकर उठलो आहे. बेफिक्र हुए कि अब जाना कहाँ, लापता हुए सारे रास्ते ढूंढेगा हमें ये ज़माना कहाँ. ये समान कैसा, मुस्कुराने जैसा, धीमी बारिशें हर जगह. ये नशा है कैसा, डूब जाने जैसा, जारी ख्वाहिशें हर जगह. गज़ब का है ये दिन, गज़ब का है ये दिन, गज़ब का है ये दिन, देखो जरा. गज़ब का है ये दिन, गज़ब का है ये दिन, गज़ब का है ये दिन, देखो जरा. पोचूच. बापरे, खूप दमलो, थकलोय, खूप घामाघूम झाली आहे.
फ्रेंड्स हे बघा पोचलेलोत आम्ही. हे बघा ते मठ. खूप रश आहे इकडे, गर्दी आहे. सो फ्रेंड्स खूप थकलो होतो, गरम एवढं झालं होतं की सगळे आता उसाचं ज्यूस पित आहे. हावरटासारखे बघा कसे पटकन पिऊन मोकळे झाले. हावरट लोक ते बघा, ते बघा. तर फ्रेंड्स आतमध्ये मोबाईल यूज करायला मनाई आहे. तर इफ इन केस यूज करायला भेटलं तर मग मी शूट करेन, अदरवाईज मग मला जास्त काही शूट करता येणार नाही आहे आतमधलं काही. तर चला माझ्यासोबत राहा, बघूया काय होतंय. इथपर्यंत तरी आली आहे, पुढचं बघूया. चला. आतमधलं व्ह्यू असा आहे. हे बघा आतमधलं सगळं व्ह्यू. आतमध्ये जास्त शूट करायला म्हणजे मनाई आहे. किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. किती मस्त शांत जागा आहे, खूप छान नेचर आहे हे. आतमध्ये सगळं असं गार्डनसारखं आहे, जिथे तुम्ही म्हणजे बसू शकता, आराम करू शकता. असं गार्डन आहे खूप आतमध्ये. हे बघा, हे बघा फोटोशूट चालू आहे इकडे. बघा कसं फोटोशूट करतायत. हां 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 हे काय हवं. तर फ्रेंड आता आम्ही सगळेजण दर्शनाच्या लाईनमध्ये लागलेले आहोत. हे बघा सगळे कसे. खूप मोठी लाईन आहे, खूप मोठी. तर फायनली आमचं मठातलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही कल्याणला जायला निघाले आहोत. 1:48ची ट्रेन आहे, कल्याणला आहे डायरेक्ट. सो आता सगळे निघालो. तर आतमध्ये मठामध्ये फोन नेण्यास मनाई होती. तर कसं तरी करून मी तुम्हाला काय काय शूट करून दाखवलं आहे. म्हणजे ॲक्च्युली फोन यूज करू शकत नव्हतो इथे, पण मी केलं आहे चोरून. सो तुम्हाला दिसेल माझ्या ब्लॉगमध्ये मी काय काय शूट केलं आहे. तर हे होतं आजचं सरप्राईज. म्हणजे मी असं आमचं डिसाईड नव्हतं, अनएक्सपेक्टेड प्लॅन होता हा झाला. बघा बघा कसं कसं बहिणीला त्रास देतो हा. बघा हे साईडला उगा त्याला दिसू दे. आमच्या सुयशची गर्लफ्रेंड बघायची का तुम्हाला? ती बघा ती चरते ना, ती आमच्या सुयशची गर्लफ्रेंड. आणि इकडची आहे ती अन्वेषची गर्लफ्रेंड.
अबे हा अन्वेषाची गर्लफ्रेंड, अन्वेषची गर्लफ्रेंड. A few hours later. तर फ्रेंड्स फायनली घरी पोचलेलो आहोत. घरी मीन्स बिल्डिंगमध्ये आहोत आता. सो झालेली आमची ट्रिप. बघा कसे काय कुरकुरीत चाललेले आहेत, उन्हाने करपलेले आहेत सगळे. बापरे, खूप मजा आली, खूप मजा केली. चला तर मग मी माझा ब्लॉग इथेच थांबवते. आणि हा, जे कोण माझ्या या ब्लॉग म्हणजे चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून ज्याने सबस्क्राईब नसं केलं तर त्यांनी पण सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, सी यू. हे बाय बाय करा सगळ्यांनी. हे कलेला बाय बाय. बाय बाय. चला मी माझा ब्लॉग इथे संपवते. बाय.